तुकोबाराय म्हणतात उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वरविले क्षेत्र महिमे. पुढे काय म्हणतात आयसी चंद्रभागा आयसे भीमा तीर आयसा विटेवर देव कोटी. असं तीर्थही कुठं नाही, असं एक पंढरपूर सारखं क्षेत्रही कुठं नाही या पृथ्वी तलावर, आणि असा देवही कुठं नाही, कुठंच नाही. कस काय नाही? बद्रीनाथला जरी गेले तर देवाचं दर्शन कुठं नाही हो, कुठे नाही देवाचं दर्शन बद्रीनाथला, लांबून दर्शन. बघा तुम्ही बाहेर गेल्यावर माणसाला कसं असतं, घरातल्याची किंमत बाहेर गेल्यावर कळत असते, जवळच्याची किंमत कधी कळत असते, खस्ता खाल्ल्यावर कळत असते. ज्यावेळेस तिकडं माणूस जाऊन येतं त्यावेळेस लक्षात येतं आपल्या देवासारखा देव आणि आपल्या क्षेत्रासारखं क्षेत्र दुसरीकडे नाही. दर्शनच तितक्या लांबून तो देव दिसत नाही तोपर्यंत तर ढकलतात, लगेच ढकलतात. बरं असं दर्शन आहे का? चरण दर्शन नाही तिथं, आणि असं लाईनीत उभं राहून एक एक माणसाला असं सोडतात देवापाशी, संगच प्लॉट सोडते सगळा. 50-60 जण सोबतच त्या मंदिरात शिरतात गाभाऱ्यामध्ये आणि सोबतच बाहेर निघावला. आहे का असा देव कुठं? कुठंच नाही. समचरण आहे. आपल्या देवाचे कसं आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तिथे माझी हरिवृत्ती राहू. समचरण देवाच रामावतार बघा, एक पाय पुढे आहे देवाचा, एक पाय माग आहे, त्याच्यामध्ये सम पाय गाव. धनुष्यबाण हातामध्ये कृष्णाचा पाय कसा आहे, देवडा चरणी वाजवितो कसा आहे हो, तिरका पाय देवडा चरणी, असा आहे भगवान कृष्णाचा पाय. पण असा एकच देव आहे की त्याचे पाय कसे हो, सम आहे, सम पाय कटिकर, तो समचरणाने उभा आहे. कोणी उभा केलं त्याला? पुंडलिक रायाने या ठिकाणी उभा केलं का? आणि त्याचे हात कसे आहेत पाहिलेत कधी आपण? देवाचे हात कसे आहेत? असे आहेत का असे? कधी ते आळून पाहिले का? कसे? असे नाही. देवाचा एका हातामध्ये या शंख आहे, डाव्या हातामध्ये तो हात आहे शंख धरून, आणि एका हातामध्ये कमळ आहे, तो हात असा आहे. आलं का लक्षात? देवाचा हात कसा आहे बघा, एका बाजू ही जी बाजू आहे हे असा हात केल्यामुळं या ठिकाणी अंतर जास्त आहे. उजव्या हातामध्ये अंतर जास्त आहे आणि डाव्या हातामध्ये अंतर कमी आहे का? कारण हा हात उलटा केलेला आहे असा. हे बोट तुम्ही जर कधी देवाची बिना कपड्याची उघडी मूर्ती जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल हे बोट असं दिसतात इथं, आणि या हातामध्ये काय आहे, कमळ आहे देवाच्या, म्हणून या हातामध्ये अंतर जास्त आहे आणि ह्या हातामध्ये शंख आहे, हा हात असा आहे. पण ते कपडे घातल्यामुळे आपल्याला वाटतं देवाचे हात कसे असे, पण असे नाही. आणि नाथ महाराजांच्या का जो विजय पांडुरंग आहे त्याचा हात कसा आहे हो? त्याचा हात असा आहे, एक हात असा आणि एक हात असा. म्हणजे आपला देव कृपाळू आहे. पुंडलिक रायानं भगवंताकडून वरदान मागून घेतलं काय, मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, त्याची दृष्टी खाली. पुंडलिक रायाने सांगितलं तू वर पाहायचं नाही, कसाही पाप्यातला पापी येऊ दे, पण ज्या वेळेस तो तुझं दर्शन घेईल त्यावेळेस तू काय करायचं, तो कसा जरी असला तो फक्त त्याची पाठ पाहिजे, त्याचं तोंड नाही पाहिजे. दर्शन घेतलंय ना, त्याचं पाप नष्ट करायचं तुझं काम आहे. अशा प्रकारचा वर पुंडलिक रायानं मागून घेतला. मग आपण किती भाग्यवान आहोत, किती भाग्यवान आहेत आपण की आपण पंढरपूर सारख्या क्षेत्रात आणि पुरुषोत्तम मासामध्ये, ज्या मासामध्ये 1000 पट पुण्य लागतं. एकदा विठ्ठल म्हटलं की 1000 बार विठ्ठल म्हटल्याचं पुण्य. इतकं विशेष या अधिक मासाचं महत्व आहे. आपण हा मास आपल्याकडे फक्त धोंड्यासाठी प्रसिद्ध आहे. जावयाला काय करायचं, सोनं करायचं, याच्यामध्ये पुण्य केलं पाहिजे, याच्यामध्ये दान धर्म केला पाहिजे. या धोंड्याच्या मासामध्ये दीपदानाचं अत्यंत महत्व सांगितलेलं आहे. सगळ्यात जास्त महत्व धोंड्यामध्ये कशाचं आहे, दीपदानाचं आहे. चंद्रभागेमध्ये आता उद्या जर गेलात चंद्रभागेमध्ये काय करा, दीपदान करा. दीपदानाने अनंत पुण्य लागत. विठ्ठल विठ्ठल. आपली नदी कशी हो, सगळे तीर्थ गळती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. नुसती चंद्रभागा डोळ्याने जरी पाहिली, स्नान केल्यावर नाही, तिच्यात आंघोळ करायची आवश्यकताच नाही, नुसती डोळ्यानं. इथं तर तुम्हाला बाहेर गेलं की चंद्रभागा
चंद्रभागा माता डोळ्याने दिसते. नुसतं डोळ्यानं पाहिलं तर काय होतं, सगळ्या तीर्थ जेवढे पृथ्वीवर किती तीर्थ आहे माहितीये, 3.5 कोटी प्रकारचे तीर्थ आहेत पृथ्वीवर. किती? 3.5 कोटी प्रकारचे. आपल्या शरीरावर 3.5 कोटी रोमछिद्र आहेत. म्हणजे 3.5 कोटी केस असतात आपल्या शरीरात. म्हणजे एका केसाला एक रोमछिद्राची जागा असते, एक छिद्र असतं आणि त्या प्रत्येक छिद्रामध्ये एक पाप वास्तव्य करतं. असे 3.5 कोटी प्रकारचे पाप आपल्या शरीरावर बसलेले असतात. आणि मग 3.5 कोटी प्रकारचे पाप आहेत म्हणून पृथ्वीवर 3.5 कोटी प्रकारचे तीर्थ आहेत. एका तीर्थात स्नान केलं की एका पापाचं क्षालन होतं, म्हणजे धुतल्या जातं ते पाप, त्यातून आपण मुक्त होतो. पण आपली चंद्रभागा इतकी श्रेष्ठ आहे की तिच्यात स्नान केलं की 3.5 कोटी तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य लागतं. विठ्ठल विठ्ठल. आहे का? बद्रीनाथला जरी गेले आणि आलप नंदीमध्ये जरी स्नान केलं, एक तो पाणी गार, एखाद्याला जर वात असला तर तो तिथंच गेला, एखाद्याला वात असला तर तो जागेवर तिकडच गेला. आधीच हिमालय गार, त्याच्यात ते पाणी गार, आणि मग म्हाताऱ्या माणसाचं काय होणार तिथं? पण आपलं किती सुलभ संतांनी करून ठेवलेलं आहे. आपलं तीर्थ कसं आहे, कुठं जाण्याची गरज नाही. आणि आलप नंदेच्याच फक्त आंघोळीचं तुम्हाला पुण्य लागणार आहे. पण चंद्रभागेमध्ये जर स्नान केलं तर आपल्याला सगळ्या तीर्थाचं पुण्य लागतं, ते सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं. म्हणून आयशी चंद्रभागा आयसे भीमातीर होच नाही. आणि एवढ्या पवित्र क्षेत्रामध्ये आपण पुरुषोत्तम मासामध्ये आलेलो आहोत, म्हणून भाग्यवान आहोत. विठ्ठल.